नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा प्रोमो आज आपण पाहत आहोत. इथे स्पर्धेत 500 वाती वळल्यानंतर आपल्या वाती देवासमोर ठेवण्यासाठी कृष्णा जाते. वाती ठेवते, देवाजवळ प्रार्थना करते की मला असंच यश मिळू दे. आता हे यश काही पूजा आणि समरला पाहावे ना. ती सारख्या स्पर्धेमध्ये जिंकते तर ती ही स्पर्धा पण जिंकू शकते ही भीती आता त्या दोघांना आहे. तर आता त्या दोघांनी खोडकर अशी गोष्ट शोधून काढलेली आहे. साम दाम दंडभेद सगळं वापरायचं असतं युद्धात आणि प्रेमात, सगळं काही चालतं असं म्हणत आता समरने इथे वाती जाळण्याचा जो प्लॅन आहे तो पूजाला सांगितला. पूजाला तो प्लॅन खूप आवडला. अर्ध्या रात्री सगळे गाढ झोपेते. ह्या गोष्टीचा फायदा घेत दोघंजणं हॉलमध्ये जातात. तिथे देवी आईसमोर इथे आपली कृष्णा वाती ठेवून गेलेली असते. त्या वातींना पाहून पूजा म्हणू लागते किती सुंदर वाती आहे ने, पण माझ्या डोळ्यात ना आग आहे. जिकडे पण नजर पडते ना तिकडे आगच लागते. आता ह्या वातींवर माझी नजर पडली आहे, मग ह्या कशा काय जिवंत राहणार. आता इथे समयी जणू काही पडलीच वातींवरती. अशी बरोबर प्लॅनिंगनुसार केलेली जी योजना आहे ती आता इथे पूजा सुरू करते. त्या वाती फक्त समयीमुळेच जळल्या असं दाखवत ती आता तिथून निघून जाते. तर वाती पेटल्यानंतर फार वास येऊ लागतो घरभर. मग इथे कृष्णा कुठून वास येतोय पाहण्यासाठी जाते आणि पाहते तर काय, आपण वळलेल्या वाती ह्या जळून खाक झाल्या आहे. तर हे सगळं 100% पूजाने केलं आहे. ह्या गोष्टीसाठी ती सगळ्या घरातल्या लोकांना बोलवते. पूजाला जाब विचारू लागते. पूजा मात्र म्हणू लागते की मी असलं काही केलेलं नाही आणि खोटे आरोप मी काही खपवून घेणार नाही. माझ्यावर खोटे आळ लावायचे नाही असं स्पष्ट स्थिती ते सांगू लागते. मात्र आता संतापलेली चिडलेली कृष्णा मात्र एकदम जीवाने असं तिचा तळतळाट झालेला असतो आणि ती म्हणू लागते तुला काय वाटतं, तुझं हे खरं खोटं मला नाही कळत. मी तुझी बहीण आहे. मला लहानपणापासून तू कशी आहे ते चांगलंच माहिती आहे आणि मी आज तुला ओपन चॅलेंज देते. तुझा हा खोटारडेपणा आहे, हा जो मुखवटा आहे मी स्वतः माझ्या हाताने फाडेल. कारण इतके दिवस मी गप्प राहिले, पण तू ह्या घराच्या ह्या सगळ्या गोष्टींच्या सुखावर आता अशीच आग लावणार आहे हे मला स्पष्ट दिसते. तर मी त्या चाव्या मिळवण्यासाठी आता तुला जिंकूच द्यायचं नाही असा खेळ खेळणार आणि मी एकदम प्रामाणिकपणे खेळ खेळून ह्या स्पर्धेत जिंकणार आणि तुझ्या नाकावर टिचून त्या चाव्या मी मिळवणार. पूजाला आता ह्या गोष्टीची फारच भीती वाटू लागली. ती आणखी काही कट कारस्थानं करणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.